नमस्कार. मनसे घडामोडी या बुलेटिन सत्रात मी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आता आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसंदर्भातल्या या आठवड्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. यवतमाळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं करण्यात येत असलेल्या खैरी येथील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. त्यानंतर मनसे नेते राजू उंबरकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून रस्त्याची पाहणी करायला भाग पाडलं होतं. बोगस कामे करून शासनाच्या निधीत भ्रष्टाचार करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी राजू उंबरकर यांनी अधिकाऱ्यांकडे केली आहे. मनसे शेतकरी सेनेचे अध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्ताने लातूर येथील गरीब मजूर शेतकरी कुटुंबातील 6 जोडप्यांचे लग्न लावून कन्यादान केले. या नवविवाहित जोडप्यांना संतोष नागरगोजे यांनी संसारोपयोगी वस्तूसुद्धा दिल्या. आपल्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी घालून दिलेल्या या आदर्श पायंड्याबद्दल परिसरात त्यांची चर्चा होते. लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी लागणारे खत व बियाणे कृषी दुकानात मुबलक व माफक दरात सुरळीतपणे पुरवठा करण्यात यावा. सोबतच शेतकऱ्यांचे कृषी वीज बिल आणि पीक कर्ज माफ करण्यात यावं अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं उमरगा तालुका अध्यक्ष अतुल जाधव यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे. पुणे शहरात कोणतीही शाळा अथवा महाविद्यालय डोनेशनची मागणी करत असेल तर थेट मनसेशी संपर्क साधा असं आवाहन विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मनसे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी केलं आहे. पंढरपूर आषाढी एकादशीसाठी दरवर्षी महाराष्ट्र शासनातर्फे 5 कोटी रुपये देण्यात येत होते, परंतु हे यात्रा अनुदान अतिशय कमी असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी सरकारकडे 10 कोटी रुपये यात्रा अनुदान देण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी मनसेच्या या मागणीला प्रतिसाद देत पंढरपूरच्या आषाढी एकादशीसाठी 10 कोटी रुपये यात्रा अनुदान देण्यास मान्यता दिलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सांगोला तालुक्यातील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. तरी सांगोला तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन सांगोला मनसेच्या वतीनं करण्यात आलं आहे. यवतमाळ मनसेच्या वतीनं राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस 250 अल्पभूधारक शेतकऱ्यांना बी बियाणे वाटप करून साजरा करण्यात आला. या उपक्रमाची परिसरात जोरदार चर्चा होत आहे. वर्ष लोटले तरी नाथांच्या पालखी रस्त्याचे काम अजूनही रेंगाळले असून याबाबत वारंवार मागणी करूनही कोणताच तोडगा निघाला नाही. हा रस्ता तातडीने पूर्ण करा, अन्यथा उग्र आंदोलन केलं जाईल असा इशारा मनसे पैठण शहराध्यक्ष नितीन शेळके यांनी प्रशासनाला दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचा नुकताच 56वा वाढदिवस साजरा झाला. या प्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी महाराष्ट्रभरातून महाराष्ट्र सैनिकांची मोठी गर्दी जमा झाली होती. लातूर मनसे जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांनी महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना मनसेच्या माध्यमातून आवाहन केले आहे की खरीपाच्या पेरणीची लगबग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. याचा फायदा घेऊन खत बी बियाणे विक्रेते खत बी बियाणे चढ्या भावाने विक्री करत असतील किंवा लिकिंग करत असतील किंवा बोगस बियाणे विक्री करत असतील तर त्यांनी थेट माझ्याशी संपर्क करा. शेतकऱ्यांना अशा प्रकारे लूट करणाऱ्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून गय केली जाणार नाही. त्यांना मनसे दणका देण्यात येईल. राजसाहेब ठाकरे यांचा नुकताच 56वा वाढदिवस साजरा झाला. या निमित्ताने नवी मुंबईचे शहराध्यक्ष आणि मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी राजसाहेब ठाकरे वैद्यकीय सेवा कक्ष निर्मिती केली आहे. यातून नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्यांचा आढावा घेऊन त्यांच्यावरती उपचार केले जाणार आहेत. आता घेतोय तुमची रजा. या बातमीपत्रात इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात नव्या बातम्यांसह पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.